एज्युकेअरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फायनली एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण नीट 2026 ला डॉक्युमेंट कोणकोणते लागतील तुम्हाला फॉर ऍडमिशन अँड प्रोसेस आणि कॉलेज जॉईनिंग मध्ये काय काय डॉक्युमेंट लागतील याबद्दल आपण सर्व डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, कोणकोणते स्पेसिफिक डॉक्युमेंट आहेत, कोणकोणते रिझर्वेशन स्पेसिफिक डॉक्युमेंट आहेत, हे सर्व बद्दल व्यवस्थितरित्या माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला मी एक सांगू शकतो की तुम्ही जे का तुमचे डॉक्युमेंट आताच तयार करून घ्या. कारण कसं माहिती आहे का, तुम्ही टायमाला जर बघत बसले या डॉक्युमेंट कडे तर तुम्हाला ते डॉक्युमेंट टाइमवर भेटणार नाहीत आणि तुमची धावपळ जास्त होईल आणि त्यामुळे तुमचं कॉलेज पण कॉलेजची सीट पण तुमची मिस होऊ शकते. तुम्हाला कॉलेज चांगल्या प्रकारे भेटणार नाही. तुमचं जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला चांगल्या लेवलचं जे कॉलेज तुम्ही डिझर्व करता तुमच्या मार्कवर ते तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी याचं कॉलेज तुम्हाला भेटून जाईल, कमी कमी मार्कवालं. म्हणून तुम्ही त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या तुमचे डॉक्युमेंट आताच तयार करून ठेवा आणि एकदा त्याचा बंच करून ठेवा व्यवस्थित ओरिजिनल डॉक्युमेंटचा. म्हणजे तुम्हाला नंतर धावपळ करावं लागणार नाही. कॉलेज जॉईनिंगच्या वेळेस किंवा काउन्सिलिंग प्रोसेसच्या वेळेस सर्व डॉक्युमेंट तुमचे रेडी राहतील. याच्याकडे सर्वात अगोदर लक्ष द्या. तुमचा रिझल्ट येईपर्यंत तुमच्याजवळ खुला टाइम आहे भरपूर. त्यामुळे त्यामुळे आता तुम्ही डॉक्युमेंटकडे लक्ष द्या, बनवायला तयार करा. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलमध्ये महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएचएमएस झालं, बीएससी झालं, तसंच बीएमएस झालं, फिजिओथेरपी झालं, बीएससी नर्सिंग झालं, तसंच सेंट्रलची एमसीसी झालं आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. आणि इतर राज्यामध्ये जरी तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल त्याबद्दल पण आम्ही तुम्हाला व्यवस्थित माहिती पुरवली जाईल. तसं तुमचं ऍडमिशन पण करून दिले जाईल इतर राज्यामध्ये. तर सर्वप्रथम बघा, कोणकोणत्या डॉक्युमेंट सोबत तुम्ही रेडी पाहिजे तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेससाठी. एमबीबीएस, बीडीएस असो किंवा बीएमएस असो किंवा बीएचएमएस असो किंवा बीपीटीएच असो किंवा बीएससी नर्सिंग असो, यासाठी लागणारे डॉक्युमेंट मध्ये आपण माहिती करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बीबीएससी म्हणजे बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स आणि काउन्सिलिंग यासाठी लागणारे डॉक्युमेंट बद्दल पण माहिती घेणार आहोत. तर बघा, सर्वात महत्त्वाचं तर कंपल्सरी डॉक्युमेंट कोणते राहतात. ऍडमिट कार्ड लागतंच, प्रत्येकालाच लागतं ते. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म 2026च्या नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म आणि ऍडमिट कार्ड. त्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे जेव्हा आपण तुम्ही सीएटी सेलवर जेव्हा फॉर्म भरसाल का त्यासाठी लागणारं डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवा. त्याच्यानंतर नीट यूजी मार्कशीट 2026 ती तुमच्या हातात थोड्या दिवसामध्ये येईल जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजॉरिटी आणि ऑर्डिनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे, तुम्ही इंडियन आहात याचा दाखला, ते त्याच्यासाठी तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट एक राहतं. गॅप सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही 12th नंतर जर तुम्ही ड्रॉप घेतला असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट काढावं लागतं, किती वर्षाचं गॅप घेतले त्यानुसार. तर याचा फॉर्मॅट जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही माझ्याशी संपर्क साधला तर तुम्हाला याचा गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट मी तुम्हाला पुरून देईल. ज्यांनी 12 करून गॅप घेतले नीटसाठी स्पेशली 1 वर्षाचं, त्याच्यासाठी गॅप सर्टिफिकेट 1-2 वर्षाचं जे असेल ते त्यासाठी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागतं. त्याच्यानंतर डोमेसिल सर्टिफिकेट इश्यूड बाय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे तुम्ही कुठले रहिवासी आहात त्याचं तुम्हाला डोमेस्टिक सर्टिफिकेट लागतं महाराष्ट्रामध्ये. जर तुम्ही रहिवासी असाल कोणत्या जिल्ह्याचे आहेत त्याच्यासाठी. त्यानंतर HSC ची मार्कशीट, 10वीची मार्कशीट, त्याच्यानंतर HSC SSC मार्कशीट. त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर गव्हर्नमेंट इश्यू आयडी कार्ड म्हणजे जसं की पॅन कार्ड झालं, आधार कार्ड झालं, पासपोर्ट झालं, ETC सगळे लागते. आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पण लागते. आता कंपल्सरी डॉक्युमेंट काय काय लागतात बघायचे तुम्ही. आता हे इन्कम सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे. इन्कम सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे आणि ते कधीच पाहिजे 31/3/2026च्या नंतरचं पाहिजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट, म्हणजे ते व्हॅलिड राहतं. आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट राहते काय राहते याचा पण एक फॉर्मॅट आहे. याच्याबद्दल जर तुम्हाला जर हा फॉर्मॅट पाहिजे असेल तुम्ही म्हणजे संपर्क साधू शकता. याच्यामध्ये तुम्ही राहते की तुम्ही फिट आहात कॉलेज जॉईनिंगसाठी, याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती राहते. आता तुम्हाला कंपल्सरी डॉक्युमेंट सर्वात महत्त्वाचे येतं. स्टुडंट आणि पॅरेंटचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाहिजे तुमच्यासोबत कॉलेजमध्ये जाता वेळेस वगैरे. त्यानंतर सोबत पण पाहिजे म्हणजे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पण लागतं. त्याच्यानंतर वोटर आयडी लागतं तुमचं. त्यानंतर बँक अकाउंट लागतं. स्टुडंटचं बँक अकाउंट कंपल्सरी असलं पाहिजे. पॅरेंट्स लोकांनी लक्षात घ्या, स्टुडंटचं बँक अकाउंट जर तुमच्या नसेल तर तुम्ही लगेच तुमचं बँक अकाउंट काढून घ्या. तुमचा मोबाईल नंबर आहे की नाही बँक अकाउंटशी लिंक पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं बँक अकाउंट जे आहे की नाही बँक अकाउंट आधार कार्डशी पण लिंक पाहिजे. कशासाठी तुमचं बँक अकाउंट मोबाईल नंबरशी पण लिंक पाहिजेत आणि बँक अकाउंट जे की नाही तुमचं आधार कार्डशी पण लिंक पाहिजेत. का ते कारण तुमची स्कॉलरशिपची जी योजना राहील का त्याचे पैसे तुमच्या ज्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक राहते का त्या खात्यावर येऊन जातात. म्हणजे आधार कार्ड थ्रू पैसे तुमचे स्कॉलरशिपचे असतात. त्यामुळे तुम्ही त्या प्रोसेस आताच करून घ्या. नंतर तुमची तुम्ही नंतर लक्ष देत ना तुमचं कॉलेज सुरू होते, मग तुमचं तुमच्या होम ब्रांचवर येणं होत नाही, मग त्यामुळे तुम्हाला कॉम्प्लिकेशन होते. तुमची स्कॉलरशिप आली तर तुम्हाला कळत नाही, मग तुम्हाला गावाकडे जावं लागतं 17 वेळेस. त्यामुळे तुम्ही आताच करून घ्या ते व्यवस्थितरित्या.
नंतर ऑल्सो आधार कार्ड जे का तुमचं मोबाईल नंबरशी पण लिंक करून घ्या आणि अपडेटेड आधार कार्ड करा. म्हणजे समजा जर तुमचा मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचं ते करून घ्या, कारण की तुम्हाला ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरता वेळेस ते गरजेचं आहे, कारण की सगळे जे मेसेज येतात का आधार कार्ड थ्रू तुमच्या मोबाईल नंबरवर जातं. त्यामुळे तुमचं मोबाईल कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करून घ्या. हे तिन्ही प्रोसेस व्यवस्थितरित्या करून घ्या, कारण की स्कॉलरशिपसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि काउन्सिलिंगमध्ये पण तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट आहे ह्या चारी गोष्टी. त्याच्यानंतर ऍप्लिकेबल, आता तुम्हाला कोणकोणते तुमचे जर तुम्ही कास्टमध्ये असाल तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागतं, त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं. हे दोन डॉक्युमेंट कन्फर्म लागतात तुम्हाला, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तुमची कोणती पण कॅटेगरी असू द्या. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल लेअर जे सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट व्हॅलिड 31/3/2008 पर्यंतचं व्हॅलिड पाहिजे. व्हॅलिडिटी अप टू 31/3/2028 पर्यंतचं पाहिजे. त्याच्यामध्ये काय राहते, त्याच्यामध्ये तुमची कॅटेगरी कोणकोणती आहे, DTA, नंतर NTB, NTC आणि NTA, आणि NTB, NTC, NTD आणि SCBC. म्हणजे DTS म्हणजे VJ कॅटेगरी, सॉरी DTA म्हणजे VJ कॅटेगरी, VJ, NTB, NTC, NTD, त्याच्यानंतर SCBC कॅटेगरी झालं आणि OBC कॅटेगरी इन्क्लुडिंग. या सर्वांना तुम्हाला नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट लागतं म्हणजे लागतं. त्याच्यानंतर SBC कॅटेगरी पण त्याच्यामध्ये लागते. कोणत्या दोन कॅटेगरीला तुम्हाला नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट नसलं तरी चालते, त्याच्यामध्ये SC आणि ST कॅटेगरीला जर तुम्हाला नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट लागत नाही ऍडमिशन प्रोसेससाठी, लक्षात असू द्या, SC आणि ST कॅटेगरीला तुम्हाला नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट लागत नाही. हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही तुमचे काढून घ्या. कोणकोणतं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट. सध्या जर बघायचं झालं तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का निघणं खूप अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही या डॉक्युमेंटकडे आताच लक्ष द्या आणि लवकरात लवकर काढून घ्या, जेवढं लवकर होईल तेवढं. नंतर धावपळ करण्यापेक्षा हे डॉक्युमेंट तुमच्या आता रेडी असणं खूप खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिफेन्स कॅटेगरी सर्टिफिकेट. आता डिफेन्स कॅटेगरी म्हणजे तुमचे कोणकोणते लागतात बघा. डिफेन्स 1 सर्टिफिकेट राहते, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 असे 3 प्रकारचे सर्टिफिकेट राहतात. तर डिफेन्स 1 म्हणजे काय, जर सन, डॉटर अँड स्पाउस ऑफ एक्स डिफेन्स सर्व्हिस पर्सनल डोमेसिल इन द महाराष्ट्र, स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे काय, जर तुम्ही तुमच्या वडिलांची सर्व्हिस हे झाले एक्स डिफेन्स म्हणजे ते रिटायर झालेले, तर त्यांचे तुम्ही सन किंवा डॉटर असाल किंवा पाऊस असाल म्हणजे त्यांची पत्नी वगैरे असाल, तर तुम्हाला त्यामध्ये तुमचं डोमेसिल सर्टिफिकेट कुठलं पाहिजे, तुम्ही डोमेसिल महाराष्ट्राचे पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला डिफेन्स 1 टाईपचं सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर डिफेन्स टाईप 2 ते कशासाठी लागतं, तुम्ही सन, डॉटर आणि स्पाऊस कशाचं ऍक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस म्हणजे सध्या ते सर्व्हिसमध्ये आहेत, त्याचे आणि ते रहिवासी महाराष्ट्राचे आहेत, त्याच्यासाठी डिफेन्स 2 सर्टिफिकेट लागतं. त्याच्यानंतर डिफेन्स 3 कोणासाठी लागतं, जे बाहेर राज्यात होते आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं ट्रान्सफर झाले आणि त्यांनी जर महाराष्ट्रामध्ये त्यांना हे करायचं, त्यांचं म्हणजे 5-10 वर्ष ते महाराष्ट्रामध्ये थांबणार आहेत आणि त्यांची इच्छा आहे की त्यांच्या मुलाचं महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन व्हावं मेडिकल सायन्ससाठी, तर त्यावेळेस तुम्हाला ते डिफेन्स टाईप 3चं सर्टिफिकेट लागतं. त्यासाठी काय काय लागतं, तुम्हाला ट्रान्सफरचं ऑर्डर लागतं, ट्रान्सफर ऑर्डर लागतं, त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस करता त्याचा प्रूफ लागतो, त्याच्यानंतर तुमचं नीटचं तुम्ही नीट दिलेली त्याचा प्रूफ आणि 12वी नीट दिलेली त्याचा प्रूफ आणि 12वी तुमची अदर स्टेटमध्ये झालेली तर त्याचा एक प्रूफ. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थितरित्या लागतात. हे तुम्हाला तुमच्या जे सैनिक सेंटर राहते त्याच्यामधून तुम्हाला हे डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या भेटून जातील. डिफेन्स 3. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर EWS कॅटेगरी इशूड बाय अप्रोप्रिएट ऑथॉरिटी फॉर द इयर ऑफ 2026 अँड 27. जे EWS कॅटेगरीसाठी अप्लाय करू शकतात त्या करण्याची इच्छा आहे त्यांनी EWS कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागते 26-27 या 2 वर्षाचं. त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, हे जे काही याच्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये रिझर्वेशन राहते, 5% सीट्स रिझर्व आहेत महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर, तर ते मदर टंग शुड इन द सर्टिफाईड. म्हणजे एक महाराष्ट्र कर्नाटकाच्या बॉर्डरवर तुमची 10वी किंवा 12वी झालेली असावी आणि तुमची जी मातृभाषा आहे का मराठीच पाहिजे, तेव्हा तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटते. आता तुम्ही महाराष्ट्र कर्नाटकाच्या बॉर्डरवर राहत असाल तर तुम्ही तुमच्या तहसीलमध्ये विचारपूसनी करू शकता की हे माझं रिझर्वेशन मध्ये येते का, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या गाव माझं त्यामध्ये येते का रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये, तर ते येत असेल तर तुम्ही त्या प्रकारचं सर्टिफिकेट आताच बनवून घ्या, जेणेकरून तुमची टाईमवर धावपळ होणार नाही. त्याच्यानंतर हिल एरिया सर्टिफिकेट, हिल एरिया सर्टिफिकेट पॅरेंट ऑफ डोमेसिल, तुमचं एक तुम्ही तिथले रहिवासी पाहिजेत हिल एरियामधले, किंवा SSC आणि HSC तुमचे 10वी किंवा 12वी त्या हिल एरियामधून झाली पाहिजेत. या दोन्हीपैकी एक जरी तुमची तिथून असेल तर तुम्हाला हिल एरियाचं सर्टिफिकेट नक्की भेटून जाईल. आता हिल एरियाचं सर्टिफिकेट काय, त्याच्यासाठी तुम्हाला 3% रिझर्वेशन राहतो, तर ते हिल एरियाचं सर्टिफिकेट तुम्ही तुमचं कसं कन्फर्म करू शकता, एक तर जेव्हा काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस आपल्या
MSCITच्या याच्यावर येऊन जाईल, MSCIT वर येऊन जाईल. त्याच्यानंतर किंवा तुम्ही जर एका तुमच्या तहसीलमध्ये जर विचारपूस केली, तर त्यावेळेस पण तुम्हाला कळून जाईल की तुमचं हिली एरियामध्ये तुमचं गाव आहे की नाही. हे तुम्ही बघून घ्या, तुमच्या तहसीलमध्ये विचारपूस करा आणि त्यानंतर जर तुमचं हिलियामध्ये गाव असेल तर ते लगेच तुमचं सर्टिफिकेट काढून घ्या. कारण की गेल्या वर्षी काय झालं माहिती आहे का, काही विद्यार्थ्यांचं त्यांनी लेट प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांचं गाव गेलं होतं, तर त्यांना त्या गोष्टीचा फायदा झाला नाही. त्यामुळे तुम्ही आताच विचारपूस करून घ्या आणि लवकरात लवकर हिली एरियाचं सर्टिफिकेट काढून घ्या. त्याच्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी कॅन्डिडेट, जे काही पर्सन डिसॅबिलिटी आहेत का, त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर तुमचं जे PWD सर्टिफिकेट राहते का, ते लवकरात लवकर काढून घ्या. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, किंवा मेडिकल बोर्ड ऑथॉरिटी मधून. त्यानंतर मायनॉरिटी कॅन्डिडेट, आता मायनॉरिटी कॅन्डिडेटचं काय राहते, काही कॉलेजमध्ये मायनॉरिटीच्या सीट असतात आणि स्पेशल कॉलेजच राहते मायनॉरिटी त्या मायनॉरिटीचं, तसे ते तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्या. जसं की जैन मुस्लिम मायनॉरिटीचं स्पेशल कॉलेज राहतात, ख्रिश्चन मायनॉरिटी. त्याच्यानंतर ते कसं करेल तुम्हाला, काय तुमची मायनॉरिटी आहे की नाही, तुमच्या म्हणजे TC जे राहते तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, याच्यामध्ये तुमचं डिटेलमध्ये राहते की तुम्ही कोणत्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता. ते तुमच्या प्रिन्सिपल करून पण तुम्ही बनवून घेऊ शकता. जर ती प्रिन्सिपल जर देत नसेल तर तुम्ही तुमचा ॲफिडेव्हिट पण तयार करू शकता. तर ते ॲफिडेव्हिटचा जरी तुम्हाला फॉर्मॅट लागत असेल तर तो माझ्याजवळ आहे, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. त्याच्यानंतर ॲप्लिकंट बिलॉंग टू द गुजराती आणि सिंधी मायनॉरिटी. जर तुम्ही गुजराती किंवा सिंधी मायनॉरिटीमध्ये असाल तर त्याच्यासाठी पण तुम्हाला ते दाखवावं लागतं प्रूफ की मी या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करतो, जेणेकरून तुम्हाला त्या मायनॉरिटीच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल. त्यानंतर ॲप्लिकंट बिलॉंग टू हिंदू लिंग्विस्टिक, म्हणजे हिंदू लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये जर तुम्ही, म्हणजे तुमची मातृभाषा हिंदी आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला ते मायनॉरिटी भेटतं की तुमच्या मातृभाषा हिंदी आहे, तुम्ही मायनॉर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मुस्लिम मायनॉरिटीच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं. यामध्ये तर तुमचं हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं सर्टिफिकेट कशा प्रकारे बनवायचं काय नाही याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो. थोडक्यात तुमच्या TC वर तर लिहूनच असते, म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर. जर ते नसेल तर तुम्ही ॲफिडेव्हिट बनवू शकता. त्याचा ॲफिडेव्हिटचा फॉर्मॅट आहे माझ्याजवळ, तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. त्यानंतर ऑर्फन, फॉर ऑर्फन रिस्पेक्टिव्ह सर्टिफिकेट फ्रॉम वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट. आता ऑर्फन जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी काय करायचं, तुमचं सर्टिफिकेट कुठून करून घ्यायचं, वुमन आणि चाइल्ड वेलफेअरचं डिपार्टमेंट राहते प्रत्येक डिस्ट्रिक्टवर. तिथे जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा की मी ऑर्फन वगैरे आहे त्याचं, आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं ते ऑर्फनचं सर्टिफिकेट भेटून जाईल. ऑर्फनला पण रिझर्वेशन राहते सीट्समध्ये, त्याचं तुम्हाला बेनिफिट होऊन जाईल. हे तुम्हाला सध्याच्या कंडिशनला जर सांगायचं झालं तर तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट सध्याला रेडी करून ठेवायला पाहिजेत, मी थोडक्यात माहिती देतो तुम्हाला. याच्यानंतर सध्याच्या कंडिशनला तुम्ही तुमचं कोणकोणते डॉक्युमेंट रेडी करायला पाहिजेत याबद्दल आपण थोडक्यात बघूया. तर सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर हे तुमचे डॉक्युमेंट सर्वात इम्पॉर्टंट करून घ्या पहिल्या सुरू, कारण की या डॉक्युमेंटला टाइम लागतो व्हायला. तुमचं जे स्टुडंट आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, सगळं व्यवस्थित करून घ्या. जर नसेल तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, वोटर ID येत असेल तर काढून घ्या. त्याच्यानंतर तुमचं ते लिंक करून घ्या, मोबाईल बँक अकाउंट खोला, मोबाईल बँक अकाउंटची लिंक करा. त्याच्यानंतर बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करून घ्या. हे एकदम व्यवस्थित करा, कारण की जेणेकरून तुमची स्कॉलरशिपचा तुमचा लॉस होऊ नये. त्याच्यानंतर तुमचं डोमेसिल सर्टिफिकेट जर तयार नसेल तर ते पण काढून घ्या आताच्या आता. त्याच्यानंतर तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल तर ते पण काढून घ्या. त्याच्यानंतर बघायचं झालं तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तर असतं जवळपास लवकर निघतं. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सध्याच्या कंडिशनला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यामध्ये होत आहे. तर ते लवकरात लवकर तुमचा जो डॉक्युमेंट काढणारा पर्सन आहे त्याच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि लवकरात लवकर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढून घ्या. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल लेअर पण सर्टिफिकेट काढून घ्या, कारण कसं आहे नंतर तुमची धावपळ होणार आहे या डॉक्युमेंटसाठी. त्यामुळे तुम्ही आत्ताच त्याच्यासाठी काढून घ्या ते डॉक्युमेंट. त्याच्यानंतर डिफेन्समध्ये जे डिफेन्स कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांनी डिफेन्स सर्टिफिकेट आताच काढायला सुरुवात करा. त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट पण काढून घ्या आताच्या आता. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचं पण काढून घ्या. हिली एरियन तर लवकरात लवकर घाई करायला पाहिजेत, कारण की नंतर तुमची प्रॉब्लेम होऊ शकते, कारण की ते हिली एरियाचं जे कॉलेज हे आहेत का गावाची लिस्ट हमेशा चेंज होत राहते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. PWD कॅन्डिडेटनं पण थोडा कॅरेक्टर चेंज झालेला आहे, सर्टिफिकेट काढायचं, तर त्यांनी लवकरात लवकर तुमचं PWD सर्टिफिकेट कसं काढायचं काय नाही हे सर्व डिटेलमध्ये बघा आणि काढून घ्या. त्याच्यानंतर मायनॉरिटीचं ठीक आहे, मायनॉरिटी लवकर होऊन जातं. ऑर्फन सर्टिफिकेट, जे काही ऑर्फन विद्यार्थी आहेत, अनाथ विद्यार्थी, त्यांनी पण तुमच्या ऑर्फन सर्टिफिकेटवर सर्वात लवकर काढायला सुरुवात करा. कसं आहे माहिती आहे का, आता तुमचा सध्या शांततेचा वेळ आहे. या शांततेच्या वेळामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सर्व रेडी करून ठेवा.
म्हणजे जेणेकरून तुमचं टाईमवर येण्यात धावपळ होणार नाही आणि तुम्हाला त्या डॉक्युमेंटचा प्रॉफिट होईल, म्हणजे फायदा होईल त्या डॉक्युमेंटचा. आणि त्या डॉक्युमेंटमुळे तुमचं नुकसान होणार नाही. कोणतं समजा कास्ट व्हॅलिडिटी असो, कास्ट सर्टिफिकेट असो किंवा ईडब्ल्यू सर्टिफिकेट असो, त्याच्यानंतर तुमचं हिली एरियाचं सर्टिफिकेट असो, त्याच्यानंतर तुमचं डिफेन्स सर्टिफिकेट असो, या सर्व गोष्टीचा तुमचा फायदा झाला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच या डॉक्युमेंटच्या तयारीत राहा. तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर नक्की या डॉक्युमेंटमध्ये तयारी करून ठेवा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.